बाराच्या आत आज रस्ते आणि रेल्वे स्थानक देखील या ठिकाणी खाली झाले आहेत। खरं तर ना हे सरकार इतकं निर्लज्ज आहे। खरं तर अंत होण्याची वेळ आलेली आहे। त्यांनी किती चाली खेळायला चालू केलेले आहेत आणि आमचा योद्धा मरणाच्या दाढेत आहे। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही आम्ही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। आमच्या योद्ध्याला जर काही झालं तर तुम्ही फक्त लक्षात ठेवा, तुमचा महाराष्ट्र काय 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 पेट घेते ते बघा तुम्ही फक्त। की माझ्या मुलाबाळांना, माझ्या समाजाच्या मुलाबाळांना फाशी घेऊन मरावं लागतंय। आम्ही मुंबईला 2 कोटी प्लस येतोय, मग इतक्या दिवस तुमच्या शासनानं प्रशासनानं काय झोप घेतली का? सरकारच्या विरोधात निषेध करतो, करेंगे या मरेंगे। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीये। सगळे आंदोलक कुठेतरी आक्रमक होत आहेत। कळकळीची तळमळीची विनंती आहे, 100% आरक्षण मिळालंच पाहिजे। आपण पाहतोय की आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। खरं तर आज त्यांची तब्येत कुठेतरी खालावत आहे। आपल्यासोबत त्यांच्या सहच्या या पदाधिकारी आहेत। विशेष म्हणजे आपण ह्या स्टेजच्या बाजूला आहोत ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे। काय सांगाल मॅडम, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे, मनोज जरांगे यांची तब्येत खालावत आहे, डॉक्टर तपासून गेलेत, काय सांगाल? खरं तर माहिती आहे का, हा अंत खरं तर सरकारने बघायलाच नाही पाहिजे। आज खरं तर अंत होण्याची वेळ आलेली आहे। योद्धा तिथं मरणाच्या दाढेत आहे आणि हे कोर्टाकडनं कुठेतरी हॅरासमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही हॅरासमेंट करून घेणार नाही। आम्ही निश्चितपणे कोर्टाचा आदर करतोय। कोर्टाने सुद्धा माहितीये का कुठेतरी ह्या गोष्टी निष्कर्ष केला पाहिजे की काय चाललंय, आज समाजावर काय वेळ आलेली आहे आणि खरं काय कुठं हे सुद्धा त्यांनी सत्यता तपासली पाहिजे। खरं सांगायचं पण लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनामध्ये काही कुठं गर्दागोळा झालेला नाही। आपण बघत आहोत अखंड समाज येऊन सुद्धा सगळं शांततेत सुरू आहे, पण हे कुठेतरी डावपेच रचल्या जात आहेत। समाजाची कुठेतरी म्हणजे समाजाला कुठेतरी एका विशिष्ट मार्गावर नेऊन टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे। पण आमच्या योद्ध्याचे जोपर्यंत आम्हाला निर्देश येणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून बिलकुल उठणार नाही। त्यांनी असं बिलकुल समजू नये की आम्ही निर्दय झाले म्हणजे इथून उठतील, आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी चालते, बेड्या ठोकल्या तरी चालते, काही झालं तरी चालते, पण आम्ही इथून बिलकुल जाणार नाही। आणि जर काही यांनी पुढे डाव पैसा असं आम्हाला इथून उठवण्याचा प्रयत्न केला कोर्टाला समोर करून, तर आम्ही सुद्धा माहितीये का बिलकुल इथून हटणार तर नाही येतात। मग आम्ही सगळीकडे जाम करू, पूर्ण मुंबई तर करू, अख्खा महाराष्ट्र जाम होईल। सगळ्यांना सळो की पळो करून सोडण्याची सुद्धा ताकद आमच्यामध्ये आहे। आज आपण पाहतो की या ठिकाणी आक्रमक भूमिका आपण पाहतोय, काय सांगाल आज? तुम्ही जे आता म्हणलात ना तेच, देवेंद्र फडणवीस दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडतायत। तुम्ही लक्ष करा, त्यांनी किती चाली खेळायला चालू केलेले आहेत। जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी त्यांनी आमचं अन्न पाणी बंद केलं, खायला दिलं नाही, त्याच्यानंतर वरून पाऊस पडत होता, कसली सुविधा नाही, आम्ही तो धरलो। गावाकडून पूर्णपणे आम्हाला जेवणासाठी आम्हाला काही कमी पडलं नाही। दादा आमचे 5 दिवसापासून आज 5वा दिवस आहे, उपाशी तापाशी आहेत। त्यांच्या लक्षात आलं आता हे मराठी हटत नाही, मग हे कोर्टाला पुढे करतायत आणि कोर्टाला पुढे करून हे असे आदेश देत आहेत। मला या कोर्टाला पण सांगायचं आहे की हा आमच्या मराठा समाजाचं जे आंदोलन होत आहेत शांततेत आंदोलन होत आहेत। आमचा मराठा समाज कुणालाही त्रास देत नाही। मग आमची न्याय संविधानिक आमची मागणी आहे। मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आणि ते पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, सगळीकडे आमच्या अर्ध्या लोकांवरती का आमचा अन्याय होतोय। आणि या कोर्टाला फक्त कुणीतरी कोर्टात गेलंय ते दिसतंय, त्या कोर्टाला आज मनोजदादा जरांगे पाटलांची अवस्था दिसत नाही। हा समाज जो आहे तो समाज का हो फोडतोय, आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आरक्षण द्या ते दिसत नाही का? मराठा समाजातले अनेक तरुण नंबर चांगले घेऊन येऊन, त्यांना मार्क घेऊन येऊन नंबर लागत नाहीत मेडिकलला, इंजिनिअरिंगला, ते आत्महत्या करतात, ते या कोर्टाला दिसत नाही का? तुम्ही कोर्टावरती सांगता, तुम्ही सांगा की आता सध्या पोलिसांचं वागणं देखील कुठेतरी बदललेलं आहे, त्याच्यामुळे आंदोलक जे आहेत कुठे सगळे इकडे तिकडे झाले, पण आंदोलकामध्ये थोडीशी भीतीचं वातावरण आहे, काय सांगा? आम्ही कोर्टाचा आदर करतो, पण आमचे दादा काय म्हणलेले तर जोपर्यंत आरक्षण भेटत नाही आम्ही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। आणि सरकारला विनंती, आमच्या एवढा छेड लावू नका तुम्ही, ही मुंबई आमची आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतोय, पहिल्या दिवशी पण आम्हाला बिना अन्न पाण्याचं मारलं यांनी। अहो चालू वडापावची दुकानं बंद केले, लालबागच्या राजाला कधी अन्नदान बंद नसतं, लालबागच्या राजाचं पण अन्नदान बंद केलं यांनी। आणि एवढा का अन्याय राहिला, पहिल्या दिवशी पाणी दिलं नाही आम्हाला 2 दिवस, यांना काय वाटलं आंदोलन यांना इतका त्रास दिला म्हणजे हे लोक पळून जातील। अरे पण आम्ही पळायला आलेलो नाहीये, आमच्या लेकराबाळाची तळतळ करून आम्ही आरक्षण घ्यायला आलेलो आहे, हे तुम्हाला कळत कसं नाहीये? आणि तुम्हाला हात जोडून विनंती, आम्हाला त्रास देऊ नका, आमचा आंदोलन चुकीच्या मार्गाने आंदोलन मोडीत काढू नका तुम्ही, आम्हाला खरंच। अगदी मला एक सांगा, आज 3:30 वाजता न्यायालयामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे, काय सांगाल?
खरं तर माहितीये का, न्यायालयाला सुद्धा आमची विनंती आहे, तुम्ही सुद्धा तुम्ही सत्यात आहात, पण तुम्ही सत्याच्या मार्गाने चाला. माहिती का, कोणाच्याही याला तुम्ही बिलकुल बळी पडू नका. फडणवीस साहेब कोणाला तरी पुढे करून न्यायालयाला पुढे करून आमची हरासमेंट करत आहेत, पण आम्हाला बिलकुलच मान्य नाहीये. खरं तर गोरगरिबांचा प्रश्न आहे हे माहितीये का, खरंच कोर्टाने सुद्धा कुठे तपासलं पाहिजे. आज गोरगरिबांचे कितीतरी मुलं बळी गेलेले आहेत, तुम्ही बघत आहात, कितीतरी मुलं बळी गेलेत, कितीतरी माता भगिनींच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले. हे कोर्टाला दिसत नाहीये का? आमचं आंदोलन का मोडताय तुम्ही? आम्ही तर शांततेने बसवत, आम्ही शांततेच्या मार्गाने आम्हाला आमची मागणी आहे. आम्ही बिलकुलच आम्हाला गर्दा करायचं नाही किंवा कुठलं युद्ध लढायचं नाहीये. आमचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आहे की आपली जी मागणी आहे ती आपण शांततेच्या मार्गाने पण मागली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही संविधानाच्या मार्गाने चालणारी मावळे आहोत. आम्ही जरांगे पाटलांचे मावळे आहोत, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि आम्ही शांततेच्या मार्गाने चालत आहोत. तर कोर्टालाही आम्ही सांगतोय की तुम्ही बिलकुल तुमचा निर्णय जे आहे ते योग्य तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. तुम्ही जर तुमचा योग्य निर्णय नाही घेतला तर आम्ही सुद्धा माहितीये का बिलकुल आम्हालाही आक्रमक व्हायला वेळ लागणार नाहीये. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय की आंदोलक आता आमचा अधिकार आहे आणि आमचा योद्धा मरणाच्या दाढेत आहे. आमच्या योद्ध्याला जर काही झालं तर तुम्ही फक्त लक्षात ठेवा, तुमचा महाराष्ट्र काय 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 पेट घेते ते बघा तुम्ही फक्त. पण योद्ध्याला काही नाही व्हायला पाहिजे. आम्ही शांत का आज आपण पाहतोय, आज या ठिकाणी आक्रमक भूमिका आता येत आहेत. अगदी आज या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहतोय की कुठेतरी न्यायालयाच्या माध्यमातून दडपशाही आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो असा आरोप थेट या ठिकाणच्या भगिनी करत आहेत. कॅमेरामॅन देवाशीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.